राज्यभरात प्रसिद्ध असलेले जागृत धार्मिक स्थळ श्री सिद्धेश्वर हनुमान मंदिर शिरसाळा मारोती येथे हनुमान भक्तांसाठी दिलासा देणारी घटना उजेडात आली आहे। मुख्य गाभाऱ्यातील हनुमंतरायाच्या मूर्तीसमोरील स्तंभावर शेंदूर लावलेल्या अवस्थेत असलेल्या वास्तूविषयी भाविकांच्या मनात नेहमीच प्रश्न उपस्थित राहिलेला आहे। शेंदुराखाली नेमकी मूर्ती कोणाची याविषयी शिरसाळा मारोती भक्तांना दिलासा देणारी बातमी सर्पमित्र समाधान गोसावी यांच्या श्रमदानातून उजेडात आली आहे। शेकडो वर्षापासून मूर्तीवर साचलेल्या शेंदुरामुळे मूर्तीचे मूळ स्वरूप काळाच्या पडद्याआड गेलेले होते। मूर्तीवरील वर्षानुवर्ष साचलेला शेंदुराचा थर काढल्याने नंदी महादेवाची मूळ मूर्ती उजेडात आली आहे। साधारणतः 5 ते 6 किलो शेंदूर काढण्यात आला व पुजारी प्रल्हाद नामदेव धनगर यांच्या मार्गदर्शनानुसार सर्पमित्र समाधान गोसावी, राजू धनगर, रामभाऊ पाटील, रमेश बोरसे व इतर भक्तांच्या उपस्थितीत यांनी चांगदेव येथे तापी पूर्णा संगमावर शेंदुराचे विसर्जन करण्यात आले। शिरसाळा मारोती भक्तांसाठी हा मोठा आनंदाचा क्षण आहे। श्री महादेव शंकराचे 11वे महारुद्र अवतार हे श्री हनुमंतराय आहेत। आता शिरसाळा मारोती रायाच्या मूर्तीसमोर नंदी उजेडात आल्याने भाविकांना महारुद्र अवताराचे दर्शन घडणार आहे। बोदवड तालुक्यातील कुर्हा हर्दो येथे ऐतिहासिक बारव आहे। या बारवेपुढे बजरंग बलीचे मंदिर आहे। या मंदिरातही बजरंग बलींच्या मूर्तीसमोर मोठ्या आकाराचा नंदी आहे। नंदी कधी असला तर वर शिंग पाजा फक्त त्याच्या बस ओके करा मला ओके ओके करू। खूप लोक विचार करत होते की हे नेमकं आहे काय। तर आता आपण शिरसाळा गावामध्ये सकाळपासून आपण याचा शोध लावत आहे की हे नेमकं या इतर लोकांनी शेंदूर लावून याला पूर्णपणे बंद केलं। हे पुरातन काळातील लोक सांगतात की बा ही नंदीची मूर्ती आहे, त्यामध्ये आपण त्याचा हळूहळू शेंदूर आल्यापर्यंत 5-7 किलो शेंदूर काढलेला आहे। आता धीरे धीरे आपण त्याला शेंदूर काढतोय, नेमकं ही मूर्ती नंदीची आहे असं सांगत आहे की आपण ती बघत आहोत। बघा हे इथला मला शेंदूर निघाला माऊली, भरपूर शेंदूर निघत आहे। ही आपली जुनी पुरातन काळातली मूर्ती आहे। हे दीपस्तंभावरती पुरातन लोकांनी ठेवलेली नंदीची मूर्ती, याला लोकांनी शेंदूर लावलं, या मूर्तीला पूर्णपणे हे केलं होतं। हा आपला हनुमंतरायाचा रुद्रावतार नंदी। नंदी जय श्रीराम। जय श्रीराम।